हे एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला, मस्त अशी दाल खिचडीची रेसिपी आज इथे आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी ते 1.5 वाटी इंद्रायणी तांदूळ, 2 ते 3 चमचे मूग डाळ, 2 चमचे चणा डाळ, 3 चमचे तूर डाळ आणि 3 चमचे मसूर डाळ असं प्रमाण मी इथे घेतलं होतं. म्हणजे सगळं मिळून डाळ तांदूळ पकडलं तर हे टोटल 2.5 वाटी असं हे प्रमाण आहे सगळं. छान ह्याला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. 2 पाण्याने मी इथे स्वच्छ हे डाळ तांदूळ धुवून घेणार आहे. अगदी झटपट बनवून तयार होते दाल खिचडी. आणि तुमचा कम्फर्ट फूड काय आहे? मी तर ऑल टाईम कम्फर्ट फूड माझं दाल खिचडीच आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही बनते आणि खायलाही तितकीच टेस्टी बनवून तयार होते. डाळ आणि तांदूळ हे मी स्वच्छ धुवून याला परत भिजत ठेवणार आहे पाणी टाकून. एक 10 ते 15 मिनिट आपण याला भिजवून घेणार आहोत. कुकरमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतले, त्यासोबत 1 चमचा तूप टाकून गरम केलं. हे छान गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून दिली. मोहरी छान तडतडल्यावर जिरे टाकून घेऊया. जिरे छान फुललेत. थोडा हिंग टाकून घेतला आहे. 10 ते 15 कढीपत्त्याची पाने, लसूण, आल्याचे छोटे तुकडे केले होते मी आणि हिरवी मिरची टाकून. त्याचसोबत मी 2 मीडियम साईजचे कांदे टाकून छान परतून घेतले. अगदी लालसर कांदा गुलाबी होईपर्यंत, मऊसूद असा शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. त्याचसोबत मी इथे एक मोठ्या साईजचा टोमॅटो टाकून छान परतून घेणार आहे. टोमॅटोही एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला परतायचं आहे. अगदी गाळ झाला पाहिजे टोमॅटोचं, असं आपल्याला शिजवायचं आहे. त्याचसोबत मी इथे छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे. होममेड लाल तिखट आहे हे. आणि पुन्हा एकदा छान परतवून घेणार आहे. त्यासोबत इथे मी डाळ तांदूळ छान भिजलेत, त्यातलं पाणीही मी सेपरेट करून घेतलं आहे आणि ते भिजवलेलं डाळ तांदूळ मी आता यामध्ये टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घेणार आहे. व्यवस्थित परतून मिक्स करून घेतलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये टाकून घेतली आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहे आणि त्यासोबत यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकून घेणार आहे. डाळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता इथे 2.5 वाटी सगळं प्रमाण होतं, त्यासाठी मी इथे 3.5 वाट्या पाणी घातलं आहे आणि कुकरच्या छान मस्त 2 शिट्ट्या काढून घेणार आहे मी. हे बघा, 2 शिट्ट्या काढून झाल्यानंतर मी तुम्हाला खिचडी दाखवते. अगदी अशी ओलसर झाली आहे, जास्तही ओलसर नाही. त्यासोबत मी एक तुपाचा तडका घातला. त्यात तूप गरम झाल्यावर लसूण आणि लाल तिखट घालून मी या खिचडीवर तडका टाकून घेतला आहे आणि गरम गरम पापडसोबत सर्व केली आहे. तुम्हाला आजची माझी सिंपल अशी रेसिपी कशी वाटली? तुम्ही आवर्जून ट्राय करा आणि तुम्ही बनवल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.